एकदम मस्त अशी काकडीची कोशिंबीर झाली आहे। त्यासाठी एक हिरवीगार ताजी काकडी स्वच्छ धुवून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वेळेवर खोचून घेतली आहे। काकडी शक्यतो खिसून न घेता खोचून घ्यायची, म्हणजे काकडीला जास्त पाणी सुटत नाही। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा जिरे धने पूड, 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। थोडीशी कोथिंबीर ही आपण यामध्ये घातली आहे। आता हे मिश्रण असेच ठेवून कोशिंबीर सर्व करताना त्यामध्ये दही घालून सर्व करू शकता। आता यामध्ये अर्धा वाटी दही थोडंसं फेटून घालायचे। दही ताजं असावं। दही घातल्यानंतर कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून ही कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवून नंतर जेवताना सर्व करायची। रेसिपी नक्की ट्राय करा। अशा साध्या सोप्या रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर संगीताज रेसिपीला प्लीज सबस्क्राईब करा।